पनवेल तालुक्यातील गव्हाण फाटा परिसरात असलेल्या JWR गोदामाला आज दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. आगीनं काही क्षणातच रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. गोदामात असलेल्या रसायनांच्या साठ्यामुळे एकामागून एक स्फोट होत असून यामुळे आगीची तीव्रता अधिकच वाढली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दुपारी 2च्या सुमारास गोदामाच्या एका भागातून धूर येण्यास सुरुवात झाली. गोदामात मोठ्या प्रमाणात केमिकलचा साठा असल्यानं आगीनं रौद्र रूप धारण केले. आगीचा भडका उडताच गोदामात काम करणाऱ्या कामगारांनी जीव वाचवण्यासाठी बाहेर धाव घेतली. काही वेळातच आगीचे लोट आणि काळ्या धुराचे साम्राज्य परिसरातील लांब अंतरावरूनही दिसत होते. गोदामात साठवून ठेवलेल्या केमिकल्सच्या पिंपांचे एकामागून एक स्फोट होत आहेत. या स्फोटांचे आवाज इतके भीषण होते की परिसरातील नागरिक दहशतीखाली आलेत. अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीनं घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या दुर्घटनेमुळे उरण पनवेल पट्ट्यातील बेकायदेशीर गोदामांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. निवासी आणि औद्योगिक क्षेत्राच्या सीमेवर अशा प्रकारे धोकादायक केमिकलचा साठा नियमबाह्य पद्धतीनं केला जातो का, असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केलाय. या गोदामांना प्रशासनाचा वरदहस्त आहे का, अशीही चर्चा परिसरात सुरू आहे. जीवितहानीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. आगीची व्याप्ती पाहता कोट्यावधींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. आग विझवण्यासाठी विविध केंद्रांवरून बंबांना पाचारण करण्यात आले आहे. आग पूर्णपणे विझल्यानंतरच या दुर्घटनेचे नेमके कारण आणि झालेल्या नुकसानीचा खरा आकडा स्पष्ट होऊ शकेल. वारंवार घडणाऱ्या अशा दुर्घटनांनंतर प्रशासन आता तरी बेकायदेशीर आणि धोकादायक गोदामांवर कठोर कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जनोदयकरिता घनश्याम कडू, उरण.